नमस्कार. आज चेहऱ्याची कंडिशन बघा, केसांची, आणि तरी मी मेकअप करणार आहे. म्हणजे बघू शकता काय ते धाडस माझं. ठीक आहे. पफीनेस, चेहरा पूर्ण सुजलेला, डोळे सुजलेले, तरी मला मेकअप करायचं आहे. एकदम मस्त. ठीक आहे. तर आज मी असा एकदम न्यूड शेडवाला, म्हणजे सॉफ्ट ग्लॅम लुक ज्याला म्हणता, अगदी सेटलवालं, ओळखून येणारं, नो मेकअप लुक नाही दिसणार, पण ते तितकंसं आपण आज कोणतेही पिंकिश, रेडिश असे काही शेड वापरणार नाही. एकदम सेटल न्यूड शेडवालं जे प्रत्येकाला आवडते ते मेकअप करणार आहे, विथ असा चेहरा. अरे माहिती आहे का, मग आजच्या स्टेपमध्ये ना पहिले मला हे कमी करायचं. म्हणजे पहिले मला जर मी मेकअप अशा डोळ्यांवरती केलं तर ते चांगलं दिसणार नाही. त्यामुळे पहिले आपण चेहऱ्याला छान एकदम प्लम्पी करूया, म्हणजे एकदम तुकतुकीत आणि एकदम सेटल करून मग त्याच्यानंतर आपण मेकअप चालू करूया. तर आय एम सो एक्साइटेड. चला चालू करूया. सगळ्यात पहिले जर मला आता हे डार्क सर्कल रिमूव्ह करायचे, डार्क सर्कल तर रिमूव्ह होणार नाही का झटक्यात, थोडा जर पफीनेस, त्यासाठी हे असं काही उपकरण निघते. कॅफीनचे हायड्रेटिंग आय पॅचेस मी वापरते आहे. खरं सांगू, कॅफीन ब्रँड मी खूप आधीपासून वापरते आहे, पण हे आय पॅचेस काहीच काम करत नाही, पण तरी मला यूज करायचे आहे. तर ठीक आहे. म्हणजे काही हायड्रेशन खूप माइल्ड पर्सेंटेजमध्ये देतं, पण माझ्याकडे हे एकच आहे, तर मी हेच यूज करणार. तुम्ही ना बटाट्याचे कापं करून ते लावू शकतात, ते बेस्ट आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारचा याचा स्पून येतो. खूप शिल्लक आहे, पण ह्याचे जे लिक्विड होतं ना तेच यांनी पिऊन टाकलं, त्यामुळे हे हायड्रेट नाही राहिले. पण हे मध्ये जेव्हा आले ना, मी इतके हळूहळू वापरले की जेणेकरून हे संपू नये, पण आता याच्यातलं काही उरलेलंच नाही. सारखं हे दोघं पण एकमेकांना निघायला पाहत नाही आहे. तो ब्रेक के बाद खूप कष्ट केल्यानंतर हे दोघं वेगळे झालेले आहेत. तर याला मला थंड थंड, म्हणजे हे जेव्हा आले होते त्याच्यात खूप लिक्विड होतं, पण ते हळूहळू वापरून किंवा नाही, हे संपायला नको, त्यामुळे त्याचं ते लिक्विडच गायब झालं. आता थोड्या वेळाने मी याला रिमूव्ह करून हलकी मालिश, काही होतच नाही याच्यात. थोडासा काय होईना पफीनेस थोडा रिमूव्ह होतो. आता त्याच्यानंतर मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती छान टोनर यूज करणार आहे. मी यूज करते आहे मुडीचं डर्मासूद जेंटल ड्यू इसेन्स फेस मिस्ट राईस वॉटर. याला ही स्टेप मला खूप आवडते. इतकं जास्त प्रमाणात हायड्रेशन. नेक्स्ट तुम्ही सिरम वापरू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मॉइश्चरायझर सुद्धा यूज करू शकता. मी मॉइश्चरायझर यूज करते डायरेक्ट, आणि ते आहे PSCचं ॲक्वा ब्लास्ट. जे प्रचंड महाग आहे, त्यामुळे थोडं पुरलं पाहिजे ना. पहिले एवढंच. आणि ना मी टोनर जे होतं पूर्ण सुकू नाही दिलं, जेणेकरून माझ्या चेहऱ्यावरती थोडासा वॉटरनेस असो.
प्रत्येक स्टेपला ना 2 सेकंद थांबावं लागते, परंतु काही गोष्टी थोड्याशा हायड्रेशनसाठी राहू द्यायच्या, जेणेकरून हे पाण्यामध्ये ना आणखी छान मॉइश्चरायझर मॉइस्ट होतं. ठीक आहे. एवढा बेस मेकअप झाल्यानंतर, स्किन केअर झाल्यानंतर मी यूज करेन जिथे जिथे मला वाटतं आहे डार्क सर्कल, किंवा डार्क सर्कल नाही, मोस्ट ऑफ द जो पिंपलचा एरिया, थोडंफार ग्रीन करेक्टर, आणि लगेच ब्लेंड. का बेस झाल्यानंतर लगेच फाउंडेशन असेल तर तुम्ही कन्सिलरने सुद्धा करू शकता, बट मी यूज करेल मिनिमल असं. ओके, देन फाउंडेशनसाठी मी यूज करते आहे प्लम सॉफ्ट ब्लेंड वेटलेस फाउंडेशन, ज्यामध्ये मी माझा शेड चुकवलेला आहे, पण त्याला कव्हरअप करण्यासाठी मी त्यामध्ये LA गर्लचं जो थोडा व्हाईटिश शेड येतो माझ्या याच्यामध्ये, ते 2 ड्रॉप. ठीक आहे, 1 2 3. Then I have to put white foundation 1 drop. मिक्स करून डायरेक्ट अप्लाय. ज्या तुमचा बेस चांगला झालेला असतो ना, जे मी स्किन केअर केलं, तर फाउंडेशन खूप छान प्रकारे ब्लेंड होतं. याला लगेच मी सेट करेन. अँड लगेच नेक्स्ट स्टेप मी करेल ब्लश, क्रीमवालं ब्लश, आणि त्याच्यासाठी मी यूज करते आहे पिक्सीचं शेड रेडिशमध्ये. जे 3च शेड आहेत ते मी डायरेक्शन. ओके, याचं पिगमेंटेशन जबरदस्त. आणि लगेच याला हाताने मी ब्लेंड करेल पहिले. बेस मला हवा आहे नॅचरलीसाठी. ठीक आहे, याला पावडरनी सेट. त्यासाठी आहे मी फॉरएव्हर 52 लूज सेटिंग पावडर पीच कलर. मध्ये पकडून याला फक्त तुम्हाला असं प्रोडक्ट एक्सेस करावं लागतं, आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला छान सेट. कोणत्याही कॉम्पॅक्टने मी सेट करत आहे. तर आय एम युजिंग फॉरएव्हर 52चं रोज व्हॅनिला. देन मी यूज करते काउंटरिंगसाठी इमॅजिकाचं समथिंग पॅलेट आहे, डार्कर शेड. ठीक आहे, आणि जिथे मला वाटतं हायलाईट करायची गरज आहे, काउंटरिंग करायची गरज आहे, मी करते. ओके, ब्रश घेऊन
की आपण लगेच आयशॅडोच्यासाठी सर्वात पहिले मी कधीही आयशॅडो करण्याच्या आधी तो एरिया कन्सील करून घ्या, लूज पावडरने सेट करा, त्यानंतर तुम्ही आय मेकअप करा, जेणेकरून ते खूप छान सेट होईल. तर न्यूड शेडमध्ये जाणार आहे, त्यामुळे मी सिलेक्ट करत आहे हा शेड सँड. एकदम आउटर कॉर्नरला. तो सेट थोडा मिक्स करून मी माझ्या इनर थोडासा मला शेप हवा असल्यामुळे एकदम डार्क ब्राऊन शेड जो आहे त्याला डस्ट करून मी माझ्या या कर्जरीला हायलाइट करत आहे. एकदम बारीक ब्रशने त्याला ब्लेंड. ठीक आहे. एवढंच मला मेकअप आहे. थोडासा डार्क शिमर पार्टिकल घेऊन मी मिडल एरियाला हायलाइट. थोडासा ब्राउनिश लुकसाठी आय एम युजिंग काजळ. खूप जास्त दिसेल जरा, ज्याचं मला नाव येत नाही आहे, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक असेल. ओके. आणि लास्ट पार्ट लिपस्टिक. त्यासाठी पहिले मी आउटर कॉर्नर हायलाइट करूयात. त्यासाठी ब्राऊन शेड मला यूज करायचं आहे, कारण की मेकअप माझं अति मला ब्राउनिशमध्ये न्यायचं आहे. ओके. ही स्विस ब्युटीची पेन्सिल आहे आणि मला कॅमेरामध्ये काही दिसत नाही आहे. ओके. बघा, यापेक्षा मला जास्त यूज नाही करायचं, कारण की नंतर होतं माझे काळे सुद्धा दिसू शकतात, कारण की हा शेड खूप डार्क आहे. लिपस्टिक आहे इन द शेड कॅश्मीरी रोज. ओके. आणि आता मला हे दोन्ही शेड मिक्स करायचे आहे.
डन. आणि एवढी मेहनत केल्यानंतर हा मेकअप टिकावा त्यासाठी मी यूज करते स्विस ब्युटीचं, जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, त्याला काही तोड नाही. याचं ना थोडंसं तुम्हाला इरिटेशन होतं. आणि फॉर हेअर आय एम थिंकिंग टू जस्ट बघा, अशा काइंड ऑफ मेकअप तुम्ही कोणताही सॉफ्ट ग्लॅम लुक कुठेही ऑफिस पार्टीसाठी किंवा कुठेही तुम्ही असं, तुम्हाला जर एकदम डार्किश शेडमध्ये जायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही लिपस्टिक चेंज करू शकता. मी थोडा पिंकिश टोनमध्ये लिपस्टिक घेतली आहे, बाकी जो पूर्ण बेस आहे सगळं आहे हे न्यूड शेडमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे डार्क शेडमध्ये. मग तुम्हाला हा मेकअप आवडला असेल, सगळ्या प्रोडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, शेडसुद्धा मेन्शन केलेलं असेल. तर हा तुम्हाला हा मेकअप आवडला असेल जो खूप पटपट होऊ शकतो आणि खूप सेटल दिसतो, अतिशय सुंदर दिसतो, कोणालाही तो हा मेकअप आवडेल असा मेकअप आहे. त्यामुळे तुम्ही असा सुद्धा मेकअप करू शकता आणि कोणत्याही पार्टीला समारंभाला जाऊ शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.